21 जून 1990 या दिवशी दादरच्या शिवाजी मंदिरमध्ये आमच्या गंधार या कार्यक्रमाचा शुभारंभ ज्यांच्या आशीर्वादानं झाला ते होते प्रख्यात गायक संगीतकार बाबूजी अर्थात सुधीर फडके। गंधारचा प्रवास गेली 34 वर्ष कार्यक्रम संख्या 2000 पर्यंत अव्याहत सुरू आहे। त्याच बाबूजींना माझ्या शब्द माझे या यूट्यूब चॅनलच्या वतीनं ही भावांजली। मंडळी नमस्कार। शब्द माझे या यूट्यूब चॅनलवरती मी हेमंत बर्वे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। कसं आहे की बॅक टू बॅक यूट्यूब व्हिडिओ करावेत का नाहीत हा अनेकांच्या मतभेदाचा भाग असू शकतो, पण आपल्याकडे 365 दिवसामध्ये दररोज जवळजवळ काही ना काही असं काही असतं, अशा काही थोर पुरुषांची कलाकारांची आठवण करावीशी वाटते, कारण त्या तारखेवर त्यांच्या नावाची मोहर लागलेली असते आणि मग त्यावेळेला आपण रोज व्हिडिओ करतोय का नाही हा मुद्दा उरत नाही, तर त्या दिवशी त्यांच्या स्मृती जागवणं हाच मुद्दा उरतो। आता आपण जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आहोत आणि जुलैचा शेवटचा आठवडा म्हटलं की पटकन डोक्यामध्ये येते ती तारीख म्हणजे 25 जुलै जी बाबूजींची जन्मतारीख आहे आणि 29 जुलै जी बाबूजींची आपल्याला सोडून जायची तारीख आहे। उण्यापुऱ्यात 83 वर्षांचं आयुष्य बाबूजींनी या पृथ्वीतलावरती काढलं तुमच्या आमच्यासाठी आणि या 83 वर्षामध्ये इतकं काही काम करून ठेवलं की ज्याच्यामध्ये किमान जगातल्या मराठी माणसासाठी तरी त्यांनी खूप काही असं दिलं की ज्यामुळे आपल्याला जगावंसं वाटावं। पहिली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्यांच्या अगदी तरुणपणी म्हणजे त्यांच्या वयाच्या 36व्या वर्षी त्यांनी गीत रामायण आपल्या सगळ्यांसाठी निर्माण केलं त्यांनी आणि गदिमांनी। त्याच्यानंतरच्या काळामध्ये जवळजवळ 12 रौप्य महोत्सवी चित्रपट लागोपाठ मराठीमध्ये त्यांच्या संगीतानं नटलेले गाण्यांनी नटलेले होते। त्याच्यानंतर मग त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यामध्ये जेव्हा त्यांनी स्वतःहून तसं काम थांबवलं होतं, वीर सावरकर हा चित्रपट त्यांनी निर्माण केला। या तीनही गोष्टी इतक्या मोठ्या आहेत मराठी माणसासाठी, विशेषतः म्हणजे रसिक मराठी माणसासाठी आणि अनुभव समृद्ध मराठी माणसासाठी, की बाबूजी ही 3 अक्षर अक्षरशः मंतरलेली ठरली आपल्या सगळ्यांसाठी। आणि माझं भाग्य असं की ह्या बाबूजी नावाच्या व्यक्तीचा माझा सहवास आयुष्यामध्ये इतक्यांदा मला मिळाला की त्याच्या आठवणी तुमच्यासमोर जागवल्याशिवाय चैन पडणार नाही। आज आपण जुलैच्या अखेरच्या टप्प्यामध्ये आहोत आणि बाबूजींचं माझं अगदी पहिलं ज्याला इंटरॅक्शन म्हणतात ती माझ्या शाळकरी वयात झाली। माझे वडील LIC मध्ये होते, आणखीन बाबूजींच्या घरी प्रीमियमच्या रिसीट द्यायला जाणं आणि प्रीमियमचा चेक कलेक्ट करणं अशा छोट्याशा कामासाठी मी अनेकदा गेलेलो आहे। त्यावेळी माझं वय असेल शाळेचं म्हणजे साधारण वय वर्ष 8-9 पासून 13-14 पर्यंत। या वयामध्ये मी बाबूजींकडे अनेकदा जायचो, पण मी बाबूजींच्या घरी जायचो याची मला जाणीव नव्हती, अर्थातच इतके मोठे त्याची कल्पना नव्हती। हा पहिला बाबूजींचा माझा सहवास काही मिनिटांचा, कारण घरी गेलो की दारातनं पिऊन सारखं आपण घेऊन येत नाही, ये बस पाणी हवंय का असं सगळं होतं। याच्यामध्ये एक फार महत्वाचा भाग आहे की बाबूजींचं घर आणि आमचं घर दादरचं याच्यामध्ये केवळ 5-6 इमारतींचा फरक होता, त्यामुळे जाता येता बाबूजी दृष्टीस पडणं हा पण एक मोठा आनंदाचा भाग होता। त्याच्यानंतर 1976 साली म्हणजे मी 8 वर्षांचा असताना आराम हराम आहे या चित्रपटासाठी बाबूजींनी त्यांच्या घरी मला बोलवलं कोरसमध्ये गाण्यासाठी। त्यामध्ये गाणं होतं, कोरस गाणं होतं, छोट्या छोट्या खोट्या खोट्या लुटुपुटूच्या घरी हा नवरा ही नवरी असं काहीच गाणं होतं। त्याच्यामध्ये मला एक सोलो लाईन पण होती। दुर्दैवाने ते गाणं चित्रपटामध्ये आपण बघितलं नाही, चित्रपटामध्ये ते कट झालेलं होतं, रेकॉर्डमध्ये होतं आणि फार मोठा स्तिमित व्हायचा भाग म्हणजे त्या गाण्यामध्ये मी होतोच कोरसला, पण माझ्याबरोबर आणखी कोण कोण होतं नावं सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही। देवकीताई पंडित होत्या, आरती अंकलीकर होत्या, अश्विनीताई भिडे होत्या आणि बाकी अनेक गायक कलाकार होते। तर ही बाबूजींच्या आणि माझ्यामध्ये घडलेली पहिली इंटरॅक्शन माझ्या दृष्टीने महत्वाची 1976 सालची। त्याच्यानंतर काही वर्षांमध्ये माझ्या वडिलांसाठी बाबूजींनी भावसरगमसाठी एक अभंग गायला। संत परिसा भागवत यांनी दिलेला अभंग होता। संत परिसा भागवत म्हणजे आपल्या माहितीकरता सांगतो, संत नामदेव महाराजांचे शिष्य होते। तर हा अभंग भावसरगमसाठी त्यांनी गायला, खूप गाजला, अप्रतिम चाल होती माझ्या वडिलांची। त्यासाठी ते आमच्या घरी जेव्हा आले बाबूजी रिहर्सलसाठी गाणं बसवण्यासाठी, ती आमची आणखीन एक ओळख। परिसा भागवत काया वाचा माने परिसा भागवत
केळीकाठी राम वर्तत से अनुमाजी राम रेणू माझी राम रेणू माझी राम रेणू माझी राम. त्याच्यानंतर मग साधारणपणे 1994-95 साली बाबूजी आमच्याच दादरच्या रोड नंबर 4 या गल्लीतनं मी चालत जातोय, ते समोरनं येत आहेत आणि आम्ही एकमेकांना हसलो. ते तिकडे थबकले, थोडेसे मागे गेले, पुढे आले आणि मग जवळ येऊन म्हणाले की तुझी उंची किती आहे म्हणून. म्हटलं माझी उंची 5'5" आहे. तर म्हणाले की तू काम करतोस का म्हणजे नाटकात किंवा सिनेमात. म्हटलं एकाच नाटकात काम केलंय, आणखीन ते म्हणाले की मग उद्या येशील का माझ्याकडे घरी. म्हटलं येईन. दुसऱ्या दिवशी मी त्यांच्या घरी हजर झालो आणि पुन्हा तुमचा विश्वास बसणार नाही की त्यांच्या हॉलमध्ये 5-6 मंडळी बसली होती आणि त्यातली मी ओळखलेली मंडळी होती. एक दिग्दर्शक राजदत्त, दुसरे बाबासाहेब पुरंदरे, तिसरे वीर सावरकर चित्रपटात बाबूजींच्या सोबत सावलीसारखे असलेले प्रभाकर मोने आणि इतर काही मान्यवर. या सगळ्यांनी माझ्याकडे बघून मग एकमेकांकडे बघून अशा काही माना डोलवल्या की जसं काही वधूवर परीक्षेमध्ये एखाद्या वधूकडे बघून सगळेजण किंवा वराकडे बघून चांगला आहे असं म्हणतात ना, तशा टाईपमध्ये. मला काही कळायला मार्ग नाही. मग त्या एकमेकांनी आपसात विचारलं, माझ्याशी बोलले, तू काम करतोस का, तुझं पाठांतर कसं आहे. म्हटलं चांगलं आहे वगैरे वगैरे. मग ते म्हणाले की सावरकरांची काही 3-4 भाषणं तू पाठ कर, 4 ते 5 दिवसांनी तुला परत आम्ही फोन करू. आणि मी घरी आलो. सावरकरांचं पुस्तक मला बाबूजीने जाताना दिलं. हर्षे म्हणून एक फार मान्यवर लेखक होते, त्यांचं एक पुस्तक बाबूजींनी दिलं. त्यामध्ये मोठी मोठी भाषणं होती सावरकरांची. मी लागलो कामाला. 5व्या-6व्या दिवशी बाबूजींचा परत घरी फोन आला की तू उद्या जरा माझ्याकडे ये. परत त्यांच्या घरी गेलो. बाबूजी म्हणाले, हे बघ, आम्हाला सावरकरांच्या मूळ मेन भूमिकेसाठी तुझा विचार करायचा होता आणि तो विचार जवळजवळ पक्का झाला होता, म्हणून तुला भाषणं घरी करायला सांगितली. परंतु आम्हाला जास्ती लाईकनेस असलेला चेहरा मिळालेला आहे, तर तू दुसरी काही भूमिका दिली तर करशील का. अहो म्हटलं, बाबूजी, सावरकरांच्या चित्रपटात अशी एक छोटीशी एंट्री जरी असेल ना काहीतरी, तरी मी काम करीन, काही विषय नाही तो. आणि मग मी डॉक्टर बाळा सावरकर म्हणजे विक्रम सावरकरांचे वडील, सावरकरांचे धाकटे भाऊ यांचं काम चित्रपटामध्ये केलं. तुम्ही जर चित्रपट पाहिला असेल तर तुमच्या कदाचित माहितीमध्ये असेल. ही बाबूजींची माझी तशी आणखीन मोठी ओळख की जेव्हा बाबूजींचा त्यांच्या पार्ल्याच्या ऑफिसमध्ये काही तासांचा सहवास, मग अंदमानला काही दिवस एकत्र, असा सगळा बाबूजींबरोबरचा हा सहवास होता. आणि त्याच्यासोबत मोठा सहवास म्हणजे माझ्या गंधार कार्यक्रमामध्ये गेल्या 34 वर्षांमध्ये बाबूजींची गाणी सातत्याने आमच्या कार्यक्रमात गायली जायची. आणि या प्रत्येक गाण्याला एक निवेदक म्हणून मी न्याय द्यायचो, निवेदन करायचो. आणखी हे निवेदन करता करता कसं व्हायचं की बाबूजींविषयी, त्यांच्या संगीत दिग्दर्शनाविषयी, त्यांच्या गायकांविषयी कोण काय म्हणालं हे सगळं सांगून सांगून कुठेतरी आपल्याला कंटाळा येतो ना, तोचतोचपणा येतो. आणि म्हणून त्या तोचतोचपणातनं मी काही गीतं लिहिली, मी काही कविता केल्या. आणि ह्या कविता कार्यक्रमातनं जेव्हा रसिकांसमोर मी सादर करायचो त्याला प्रचंड दाद मिळायची. काही रसिक श्रोते माझ्याकडनं ते लिहून घ्यायच्या. अलीकडच्या काळामध्ये माझे वही उघडून त्याच्यामधून फोटो काढतात मोबाईलमध्ये. आणखीन त्या कविता शब्द माझे या माझ्या कविता संग्रहात सुद्धा मी इन्क्लूड केलेल्या आहेत. हे शब्द माझे पुस्तक आय पुस्तक नावाच्या ॲपवरती डिजिटल फॉर्मॅटमध्ये आहे, म्हणजे माझ्या आवाजात त्या कविता आहेत. आज बाबूजींच्या आठवणी तुमच्यासमोर सोबत जागवायच्या म्हणून त्या मी कविता मुद्दाम तुमच्यासमोर सादर करायला आणलेल्या आहेत. आणि आणखीन एक या कवितांचा महत्त्वाचा भाग म्हणजे ह्या कविता मी माझ्या हाताने हँडमेड पेपरवरती सुंदर अक्षरात लिहून, कारण मी बालवंच असल्यामुळे अक्षर सुंदर आहे माझं, त्यामुळे त्या कविता मी बाबूजींच्या हातात त्यांच्या बाजूला बसून दिल्या. आणि त्या कविता वाचून त्यांनी माझ्या पाठीवर शाबासकी दिली आणि त्यांच्या डोळ्यात तरळलेलं पाणी मी पाहिलेलं आहे. ते पाणी मी सेल्फीमध्ये कॅप्चर केलं असतं जर तेव्हा सेल्फी हा प्रकार असता तर. पहिली माझी कविता होती बाबूजी गदिमा राजा परांजपे या अद्भुत अशा त्रयीवरची कविता. मी त्या कवितेला नावं दिलं आहे त्रयी. मी असं म्हटलं होतं की अशा येती आठवणी किती गेलेल्या काळाच्या, अशा येती आठवणी किती गेलेल्या काळाच्या, त्या अमोघ शब्दांच्या आणि अवीट चालींच्या अशा येती आठवणी. एक राजा होता त्यात, एक राजा होता त्यात, परांजपे नाव त्याचं, होती किमया अफाट, सुधीर गदिमांची साथ, सुधीर गदिमांची साथ. सुधीर नावाचे रुधिर, सुधीर नावाचे रुधिर शब्दा शब्दातून वाहे, आणि आशाचा तो स्वर विश्व जाग करूप आहे, विश्व जाग करूप आहे. आणि गदिमांचे शब्द, आणि गदिमांचे शब्द जणू प्राण ओतत आहे, आज जगाच्या पाठीवर त्याची साक्ष देत आहे, त्याची साक्ष देत आहे थेट लोकांच्या हृदयाची.
थेट लोकांच्या हृदयाशी होती अतूट ती नाती, फक्त गीत नव्हती, ती होती अजोड संस्कृती, ती होती अजोड संस्कृती. ही ती कविता होती. त्याच्यानंतर मी बाबूजींच्या गाण्यावरती एक कविता केली. म्हणजे बाबूजींचं गाणं ऐकताना तुम्हाला आम्हाला काय अनुभूती येते, त्या अनुभूतीवरती ती कविता आहे. मी असं लिहिलं होतं की असा स्वर असा भाव ज्याला उत्कट हे नाव, असा स्वर असा भाव ज्याला उत्कट हे नाव, बाबूजींचा हृदय स्वर घेई काळजाचा ठाव, घेई काळजाचा ठाव. अवघ जीवन तयांचं सप्तरंगांचं धनुष्य, अवघ जीवन तयांचं सप्तरंगांचं धनुष्य, होती क्रांती होते सूर, साधेपणाचं आयुष्य. साधेपणा म्हणजे किती साधेपणा हो. दादरमध्ये बाजूने शेजारून गेले तरी कळणार नाही तुम्हाला. साधा पांढरा किंवा ऑफ व्हाईट एखादा शर्ट आणि पॅन्ट आणि नो तामझाम आणि नो टँट्रम्स असे होते बाबूजी. अवघ जीवन तयांचं सप्तरंगांचं धनुष्य, होती क्रांती होते सूर, साधेपणाचं आयुष्य. ध्येय तत्वाचीच वीण होती मजबूत घट्ट, ध्येय तत्वाचीच वीण होती मजबूत घट्ट, होतं खुलं संघप्रेम आणि सावरकरी हट्ट. या सावरकरी हट्टाचा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे. होता मोठा कलाकार, होता मोठा कलाकार, होतं प्रेम सुरांवर, देश प्रेम ही अपार, ज्याला हिंदुत्वाची धार, ज्याला हिंदुत्वाची धार. होती युती ही अमोघ, होती युती ही अमोघ, सुधीर राजा गदिमांची, होती युती ही अमोघ, सुधीर राजा गदिमांची, ज्यांच्या उबेत कुशीत मन घडली पिढ्यांची, मन घडली पिढ्यांची. व्हावं उतराई कसं, व्हावं उतराई कसं आम्ही त्यांच्या ऋणातून, व्हावं उतराई कसं आम्ही त्यांच्या ऋणातून, वेचू तीच शब्दपुष्प आणि गाऊ तीच धून, आणि गाऊ तीच धून. ही माझी दुसरी कविता. हे दोन्ही कविता मी त्यांच्या हातात ठेवल्या, त्यांचा आशीर्वाद एका त्यांच्या समाधानाच्या माध्यमातून मिळवला. हा होता त्यांचा माझा असोसिएशनचा भाग. ह्या दोन्ही कविता स्वरगंधर्व बाबूजी या चित्रपटात इन्क्लूड व्हाव्या म्हणून मी खूप प्रयत्न केले. ते नियतीच्या मनात नव्हतं. एनिवे, या माध्यमातून त्या कविता तुमच्यापर्यंत पोचवायचा माझा प्रयत्न आहे. आणखीन अशाच काही ग्रेट लोकांविषयी केलेल्या कविता, अशाच काही ग्रेट लोकांचा मला लाभलेला सहवास, त्यातून घडलेले किस्से, अशासाठी हे माझं चॅनल आहे शब्द माझे. तुम्हाला हे चॅनल, त्यातलं माझं बोलणं, ह्या कविता आवडत असतील तर मला नक्की कॉमेंट्समध्ये कळवा. असेच भेटत राहू. माझं शब्द माझे हे यूट्यूब चॅनल लाईक, स्प्रेड आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या जवळच्या एका तरी व्यक्तीला सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.